मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं आता जागा वाटपावर अडकलेलं आहे। शिवसेना ठाकरे गट 150 ते 150 जागांसाठी आहे, तर मनसे 70 आणि राष्ट्रवादी शरद पवार 15 जागांवर लढण्याची चर्चा आहे। मात्र हा मुद्दा अजूनही न सुटल्यानं आज होणारी घोषणा उद्यावर ढकलली जाते। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरे सेनेचं युतीचं घोडं अजूनही भिजतच राहिलंय, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच मृगा, ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा खरं तर आज होणार होती, मात्र जो जागा वाटपांचा जो पेच आहे तो अद्याप काही सुटलेला नाही आहे आणि त्यामुळे आजचा जो युतीच्या घोषणेचा मुहूर्त आहे तो उद्यावर जाण्याची शक्यता आहे। कारण आत्तापर्यंत तरी कोणत्याही जागांचा तिढा राहिलेला आहे, त्या जागांचा वाद अद्याप सुटलेला नाही आणि त्यामुळे घोषणा आहे ती उद्यापर्यंत होईल। जी माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गट 150 पर्यंत जागा लढण्याची शक्यता आहे आणि तर दुसरीकडे 65 ते 70 जागा या मनसे लढेल आणि उर्वरित ज्या 10 ते 15 जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाला देणार असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भातील आज पुन्हा एकदा बैठक होईल। विशेष करून ज्या जागांवर वाद होता ते म्हणजे दादर माहीम असेल, शिवडी असेल, विक्रोळी भांडूप असेल। यापैकी दादर माहीम आणि शिवडीचा वाद काल मिटवण्यात आला, परंतु विक्रोळी भांडूपमधील जागा वाटपांचा जो पेच आहे तो अद्यापही तसाच आहे आणि त्यावर आज पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। याशिवाय ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी आतापर्यंत भाजप जिंकत आले किंवा काँग्रेस जिंकत आलं आहे, तिकडच्या जागा या ठाकरे गट मनसेला देत असल्याची देखील माहिती मिळते आणि त्यामुळे मनसेने देखील म्हटलंय की या जागा आम्हीच का लढाव्यात, या जागा तुम्ही लढा, आम्हाला पण काहीतरी ज्या आपल्याला ज्या काय आमच्या ज्या ठिकाणी प्रभाव आहे, आमचा मतदार ज्या ठिकाणी त्या जागा आम्हाला मिळाव्यात, ही भूमिका मनसेची आणि त्यामुळे हा जागा वाटपाचा जो पेच आहे तो अद्यापही तसाच आहे। आणि त्या धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आजची परिषद उद्यावर ढकलली जाते की काय, हा प्रश्न आहेच।